जन आक्रोश मोर्चा. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा आणि परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करीत सोमवारी अकोल्यात सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मनोज देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा. खंडणीतील आरोपींवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा. वाल्मिक कराड याच्यावर वरदहस्त असणाऱ्या राजकीय व्यक्तींची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यात यावा. हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना व गावाला पोलीस संरक्षण देण्यात यावे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. SIT चौकशीसाठी अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. निर्भीड व विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी. हा खटला बीड जिल्ह्याबाहेर व फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे चालवण्यात यावा आणि हत्या प्रकरणाशी संबंधित आरोपी व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्या आदी मागण्या करत अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.